समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सिरीजसोबत. तर आजचा आपला विषय आहे की श्रावण महिना सुरू आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर काही आपले सेवा पारायण सुरू आहे. तर त्यामध्येच आपल्याला एक सेवा अतिशय प्रभावशाली आहे, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्रमची सेवा. तर ती जी आपण सेवा असतो ती 3 रात्रीची, त्याच्यानंतर 21 रात्रीची, 40 रात्रीची अशी सेवा असते. ही सेवा आपल्याला रात्री करायची असते. तर याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे की ही सेवा कशी करावी, त्याच्यानंतर नियम अटी कोणते आहे, उद्यापन कसं करावं, त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण भरपूर काही आपले सेवा पारायण सुरू आहेत, पण त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्रम ही ची जी सेवा आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि ही रात्री आपल्याला 12 वाजता करायची असते. तर रात्री 12 वाजता जर आपण ही सेवा केली आणि मनाने जर केली तर आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमची कोणतीही अडचण असेल, लग्नाची असो किंवा दारिद्र्य असेल किंवा धनधान्य, जी काही अडचण असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. तर आता 3 रात्रीची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला आज रात्री उद्या रात्री परवा रात्री अशी तुम्हाला 3 दिवसाची सेवा करावी लागेल. तर सेवा करायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा असतो आणि तुम्हाला 11:15 वाजता आंघोळ करून स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे असतात. काळं परिधान करायचे नाही. तर कोणतेही कपडे घाला, गाऊन घालायचा नाही, ड्रेस घाला किंवा साडी घाला, पण काळ्या कलरचे घालू नका. आणि स्वच्छ कपडे घालायचे. त्याच्यानंतर देवासमोर बसायचं. तुम्हाला मांडणी करायची तर तुम्ही करू शकता आणि नसेल करायची तरीही ठीक आहे, पण 3 दिवसाची करायची असेल तुम्ही मांडणी करू शकता. तुमच्याकडे जर भगवान व्यंकटेश म्हणजे बालाजी महाराजांचा जर फोटो असेल तर तुम्ही ठेवू शकता. तिथे तुम्हाला जर कलश स्थापन करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही काही फळ वगैरे ठेवू शकतात. अशी तुम्ही साधी सोपी मांडणी करू शकतात. तर आणि तुमच्याकडे जर व्यंकटेश स्तोत्रमचं जर छोटं पुस्तक असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात. नाहीतर तुम्हाला ऑनलाईन आपलं मोबाईलवर सुद्धा भेटून जाईल व्यंकटेश स्तोत्रम. संस्कृतमध्ये आहे, प्राकृतमध्ये आहे. तर प्राकृतमध्ये खूप मोठं आहे, संस्कृतमध्ये अतिशय छोटं आहे. खूप ज्यांचं पाठ झालेलं आहे त्यांना तर अगदी एक वेळेस म्हणायला तर एखादा मिनिट लागतो फक्त. तर आणि आपल्याला ही जी सेवा करायची आहे ही रात्री 11:15 आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसायचं. मांडणी तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकता. मांडणी करायची 12 वाजता शार्प तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. त्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करायचा, त्याच्यानंतर 12 वाजता तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं असतं. 21 वेळेस म्हणजे एक मंडल होतो आणि एक मंडल तुम्हाला करायचं असतं. तर 21 वेळेस आता कसं पठण करायचं? जेव्हा तुम्ही 1 ते 20 वेळेस पठण करणार तर त्यावेळेस तुम्हाला 1 ते 8 ओव्यापर्यंत म्हणायचं आहे आणि जेव्हा तुम्ही 21व्या वेळेस पठण करणार त्यावेळेस तुम्हाला पूर्ण पठण करायचं आहे. आता तुम्हाला समजलंच असेल, ते 21 वेळेस जर आपल्याला पठण करायचं आहे तर 1 ते 20 वेळेस जेव्हा आपण म्हणणार त्यावेळेस फक्त आपल्याला 8 ओव्या म्हणायच्या आहेत. तर 8 सर्व देव शिखामणी असं ते आहे. सर्व देव शिखामणी तिथपर्यंतच म्हणायचे 20 वेळेस आणि 21व्या वेळेस जेव्हा तुम्ही पठण करणार तेव्हा पहिल्या ओळीपासून तर शेवटच्या ओळीपर्यंत तुम्हाला सगळं पठण करायचं आहे. तर आता तुम्हाला समजलंच असेल. तर असं 21 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे. आणि साहजिक आहे, श्रावण आहे, मांसाहार बंद आहे, परान्न वर्ज करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तर हे जे नियम आहेत याचं तुम्हाला पालन करायचं आहे. तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आणि जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हा अगदी मनाने करायची. आता तुम्हाला समजलंच असेल की 11:15 वाजता उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालायचे. त्याच्यानंतर संकल्प करायचा, पहिल्या दिवशी संकल्प करायचा, 12 वाजता शार्प सेवेला लागायचं, 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं. एवढीच सेवा आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रार्थना करायची, तुम्हाला जे हात जोडून नमस्कार करायचा, त्याच्यानंतर तुमची सेवा होऊन जाते. असे तुम्हाला 3 दिवस करायचं आहे. आणि 3 दिवस सेवा झाल्यावर तुम्हाला चौथ्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. उद्यापन म्हणजे तुम्हाला पिवळी खिचडी तुम्हाला करायची असते. अगदी साधी खिचडी जी असते पिवळी, तर त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो. तर असं तुम्हाला उद्यापन करायचं असतं. तर ही आहे व्यंकटेश स्तोत्रमची सेवा, अतिशय प्रभावशाली आहे. मासिक धर्म येऊन जाऊ द्या, त्याच्यानंतरच ही सेवा करा किंवा मासिक धर्म दूर असेल तर ही सेवा करा. आता तुम्हाला नियम अटी समजले. बंद आहे, परान्न बंद आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि 3 रात्रीची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा जी आहे ती नक्की करा.
तर तुम्हाला सुद्धा अनुभव देईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.